श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम. नामस्मरण आणि हठयोग. हठयोग हा आत्मज्ञानाच्या प्रवासातला एक मार्ग आहे. हठयोगामध्ये मानवी आचार विचार अभ्यासाची साधनेची 8 अंग वर्णन केलेली असून यामुळे वैश्विक परिमाणाची आत्मप्रचिती येते असा विचार मांडलाय. हठयोगामध्ये काही प्रवाह असेही आहेत की जे वैयक्तिक आनंदाची अनुभूती आणि सिद्धींवर भर देतात. आजकाल तर हठयोगाचं अध्यापन अध्ययन आरोग्य मनःशांती शरीर सौष्ठव स्मरणशक्ती एकाग्रता उत्तम कांती शारीरिक चिवटपणा यांच्या प्राप्तीसाठी केलं जातं. हल्ली हठयोग हा एक व्यवसाय किंवा धंदा झाल्यामुळं तो सामाजिक प्रतिष्ठा आणि मुबलक अर्थार्जनाचं साधनही बनलाय. व्यवसाय नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीत निवड व्हावी म्हणून योगाच्या पदव्या पदविका प्रमाणपत्र वापरली जातात. पुरेशी जागा साधनांची उपलब्धता या दृष्टीनंही हठयोग ही सर्वसामान्यांना न जमणारी बाब होऊ पाहते. बहुसंख्य कष्टकऱ्यांसाठी हठयोग ही चैनीची बाब ठरू पाहते. याशिवाय हठयोगापासून होणारे फायदे संदर्भहीन ठरू पाहतायत. कारण हठयोगाचे लाभ शारीरिक आणि मानसिक शांती हे लाभ सामाजिक कल्याणामध्ये निरुपयोगी ठरताना आढळतायत. आजच्या परिस्थितीत हठयोगाची पुनर्रचना आध्यात्मिक अंतःप्रकाशी शहाणपणा आणि वैज्ञानिक तर्कसंगती यावर होणं आवश्यक आहे. वैयक्तिक आणि सामाजिक विकासाची एकात्मता साधणारी शक्ती हठयोगात आणायला हवी. हठयोगाला ही चैतन्य प्राप्ती नामस्मरणानं होऊ शकेल. कारण नामस्मरणानं व्यक्तीला स्वार्थातीत स्वची प्राप्ती होते आणि ह्या स्वार्थातीततेची अस्सल प्रचिती येते. या निस्वार्थ स्वभोवती जीवनाची सर्व क्षेत्र अगदी हठयोग देखील सुसंघटित करता येतात आणि खऱ्या अर्थानं विकसित करता येतात. थोडक्यात नामस्मरणानं हठयोगातल्या आणि जीवनातल्या प्रत्येक कृतीला अध्यात्माचं म्हणजेच विश्वकल्याणाचं आणि निस्वार्थी प्रज्ञेचं परिमाण प्राप्त होतं.